चला आता आजचं आपलं 12वं आहे ना, प्रेझेंटेशन 12वं आहे. हो. आणि आज आपल्याला प्रेझेंटेशन करायला मृणालिनी, म्हणजे आपण सगळेच तिला मणी म्हणतो, म्हणजे मुली तरी सगळ्या मणी म्हणतात. आमचा काय शाळेमध्ये कोणाशी कुठल्या मुलीशी बोलण्याचा संबंध आला नाही, त्यामुळे आम्ही मृणालिनीच म्हणतो तिला. तर तिचा एक छोटीशी ओळख मी करून देतो. तर मृणालिनी शाळेनंतर तिने MSc आणि BEd केलं आणि गेली 36 वर्ष त्यानंतर 36 वर्ष ती आलेगावकर हायस्कूल खडकी इकडे 9वी-10वीला गणित आणि सायन्स हे विषय शिकवत होती. म्हणजे शी जॉईन्ड ॲज अ टीचर. त्यातली शेवटची 7 वर्ष म्हणजे रिटायरमेंटच्या आधीची 7 वर्ष शी वॉज प्रिन्सिपॉल ऑफ दॅट स्कूल, आलेगावकर हायस्कूल खडकीची. आणि SSC बोर्डामध्ये गणित विषयासाठी एक्झामिनर आणि मॉडरेटर म्हणून तिने काम केलेलं आहे. वा वा. SSC परीक्षेसाठी 4 वर्ष खडकी सेंटरची चीफ कंडक्टर म्हणून काम केलं होतं. गणित आणि विज्ञान या विषयात विद्यार्थ्यांना गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम केले. बालभारती येथे 6वी ते 8वीच्या गणित पाठ्यपुस्तक परीक्षण आणि समीक्षण समितीत ती सदस्य म्हणून काम केलं. आणि 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणित संबोध कोश या पुस्तकाचं लेखन केलं. आम्हाला हे पुस्तक वाचायला आवडेल. जर कुठे उपलब्ध सांग त्याचे काय पाठवा मला, की कुठे मिळू शकेल. अशा प्रमाणे ही एकदम आपली गणितातली मास्टर मणी आज आपल्याला संख्यांच्या दुनियेत घेऊन जाणार आहे. तर आता आपण तिचं सादरीकरण ऐकूया. ओव्हर टू यू मणी. मास्टर वगैरे काही नाही, शिकवून जरा गोडी लागलेली आणि त्यात जरा थोडा विचार करून काही गोष्टी केलेल्या आहेत, एवढंच फक्त. नाही, हे फारच तुझा बायोडाटा फारच इम्प्रेसिव्ह आहे. नमस्कार. काय झालं? I think she's waiting for the slide. हा, 1-2 मिनिटं. She has slides to show. Okay. बोलायला काय हरकत होतं? शो चालू होतं. ऑपरेशन झालं का नाही? हा कुठे आहे? हा शेअर करायला शेअर करू ना इथे. स्क्रीन शेअरिंग स्टार्टेड. नाही करायचं. सुनीता ताई दिसतंय का? हो दिसतंय. करू सुरू? हो. नमस्कार. माझ्या आवडत्या विषयाशी संबंधित असं सादरीकरण आज मी करणार आहे. म्हणजे 11 वर्षांनी गणिताचा तास घेणारे म्हणा ना, पण तेव्हा तिथे माझे विद्यार्थी असायचे. आज तुमच्यासारखे व्यासंगी आणि चतुरस्त्र विद्वान अशी मंडळी माझ्या समोर आहेत. तर तुमच्या समोर हे बोलण्याचं मी धाडसच करते आहे. जरा सांभाळून घ्या बरं का मैत्रिणीला. नंबर थेअरीतील वैशिष्ट्यपूर्ण पण अपरिचित असणाऱ्या संख्यांसंबंधी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही माहिती तुमच्यासारख्या जिज्ञासूंना असेलही कदाचित, पण माझ्या सांगण्यात किंवा माझ्या माहितीत काही त्रुटी असेल तर ती नंतर जरूर सांगावी. चला तर मग संख्यांच्या दुनियेत.
दिवाळीची सुट्टी संपली आहे आणि पहिलाच तास गणिताचा. घाबरलात किंवा बोर झालात का? पण तसं काही होणार नाहीये. मी काही तुम्हाला गणित करायला देणार नाहीये किंवा प्रश्नही विचारणार नाहीये. 10वीच्या वर्गात आहोत समजा, पण आपल्या शिक्षकांसारखा काही माझा तास होणार नाही. स्टुडंट डे समजून एन्जॉय करा. किंवा काय, आता संख्याच कमी आहे त्यामुळे झोपा म्हणायला काही हरकत नाही. झोपा म्हणून चालणार नाही मला. हॅलो, अरे मीटिंग जॉईन कर ना. हा. माझे सर्व गणित शिक्षक बरं बरं, ठीक आणि आहे ठीक आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय हा, गणितज्ञ रामानुजन ओके. या अत्यंत प्रतिभाशाली, आदरणीय आणि आवडत्या व्यक्तिमत्वाला वंदन करून मी सुरुवात करते. सर्वप्रथम रामानुजन यांच्या काही गोष्टी आणि त्यातून मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण संख्या किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज यांविषयी माहिती घेऊया. रामानुजन यांचा त्यांच्या शाळेतील एक किस्सा सांगतात. एकदा इन्स्पेक्टर शाळा तपासणीसाठी आले होते. एका वर्गात मुलांचा खूप दंगा चालला होता. तो आवाज ऐकून इन्स्पेक्टर वर्गात गेले. मुलांना रागवले आणि शिक्षा केली. शिक्षा म्हणजे पाटीवर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. तोपर्यंत कुणीही जागेवरून उठायचे नाही किंवा कोणाशी बोलायचेही नाही. त्यांचं एवढं बोलणं होईपर्यंत रामानुजन यांनी हात वर केला आणि म्हणाले, माझी बेरीज करून झाली. इन्स्पेक्टरना आश्चर्य वाटले. त्यांनी पाटी बघितली. उत्तर बरोबर होतं. कसं काढलं उत्तर असं विचारल्यावर त्यांना स्पष्टीकरण दिलं. ते असं: 1 अधिक 100 101, 2 अधिक 99 201, 101, 3 अधिक 98 बरोबर 101. अशा 101 बेरीज असणाऱ्या 50 जोड्या मिळतात. म्हणून 101 गुणिले 50 बरोबर 5050. म्हणजेच 1 ते 100 क्रमिक संख्यांची बेरीज होते 5050. तुम्ही 1 ते 50 संख्यांची सुद्धा करू शकता अशी: 1 अधिक 50 51, 2 अधिक 49 51. अशा 25 जोड्या मिळतील. म्हणून 51 गुणिले 25 बरोबर 1275. आणि मग यावरून सूत्र तयार होतं. SN म्हणजे सगळ्या संख्यांची बेरीज, जेवढ्या घेतलेल्या आपण क्रमिक संख्या असतील तेवढ्या सर्व संख्यांची बेरीज बरोबर n/2 इंटू A1 प्लस AN. या सूत्राने क्रमिक संख्यांची बेरीज करता येते. A1 म्हणजे पहिली संख्या आणि AN म्हणजे शेवटची संख्या. N संख्या क्रमातील एकूण संख्या. त्या वयात सुद्धा रामानुजनना हे अरिथमेटिक प्रोग्रेशनचं समेशनचं सूत्र माहिती होतं. एक मिनिट, ही आधीची गोष्ट ही गौसची गोष्ट आहे, रामानुजनची नाहीये. सम ऑफ फर्स्ट 100 नंबर्सचे गौसचे. इनफॅक्ट आय थिंक यू हॅड रिटन इट देअर. आय थिंक बोलताना हे झालं सर, कारण ती गोष्ट गौसची आहे. अच्छा, मला रामानुजन असं वाचायला मिळालं म्हणून मी नाही, कारण तू लिहिलं होतंस तिथे पहिल्या स्लाइड मध्ये गौसचं नाव होतं. सॉरी, कंटिन्यू. जस्ट स्मॉल करेक्शन. रामानुजन इंग्लंडमध्ये असतात. रामानुजन नंबर 1729. रामानुजन इंग्लंडमध्ये असताना त्यांची तब्येत अधूनमधून ठीक नसायची. एकदा असंच त्यांना बरं नसताना प्रोफेसर हार्डी आणि त्यांचे मित्र त्यांना भेटायला गेले होते. बोलता बोलता ते रामानुजनना म्हणाले, आम्ही ज्या गाडीतून आलो त्या गाडीचा 1729 असा अभद्र नंबर होता. त्यावर रामानुजन म्हणाले, अरे हा तर फारच गमतीशीर नंबर आहे, संख्या आहे. 2 संख्यांच्या घनांच्या बेरजेतून 2 वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करता येणारी 1729 ही सर्वात लहान संख्या आहे. आणि रामानुजन यांनी ते दाखवलं असं: 1729 बरोबर 10चा घन अधिक 9चा घन म्हणजेच 1000 अधिक 729 बरोबर 1729. तसेच 1729 बरोबर 12चा घन अधिक 1चा घन म्हणजे 1728 अधिक 1 बरोबर 1729. अशा प्रकारे 2 संख्यांच्या घनांची बेरीज 2 प्रकारे दाखवणारी 1729 ही सर्वात लहान संख्या आहे. 1729 हा नंबर रामानुजन नंबर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहे.
आता हे वाचल्यावरती किंवा हे मी सगळं पाहिल्यावरती मला असं मनात आलं की जशी दोन घनांची बेरीज दोन प्रकारे दाखवता येते, हा 1729 नंबर आहे, तशीच दोन वर्गांची बेरीज सुद्धा दोन प्रकारे दाखवणारी एखादी संख्या असावी. आणि मग मी असा विचार केला आणि माझ्या निदर्शनास 65 ही संख्या आली. म्हणून मग दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज दोन प्रकारे दाखवणारी 65 ही सर्वात लहान दोन अंकी संख्या आहे, असं मी एक निष्कर्ष काढला. मग ती कशी, तर 65चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 1चा वर्ग म्हणजे 64 अधिक 1 बरोबर 65, किंवा 65 बरोबर 7चा वर्ग अधिक 4चा वर्ग म्हणजेच 49 अधिक 16 बरोबर 65. आणि ह्याच्या पुढे आणखीन मला असा एक निष्कर्ष मिळाला की 65ला 2 किंवा 5 किंवा 2 5च्या पटीतल्या संख्यांनी जर गुणलं आपण तर येणारी जी संख्या आहे तर ती सुद्धा अशी आपल्याला दोन प्रकारे दाखवता येते. उदाहरणार्थ 130 जर घेतलं तर 121 अधिक 9 म्हणजे 11चा वर्ग अधिक 3चा वर्ग, किंवा 81 अधिक 49 म्हणजे झाला 9चा वर्ग अधिक 7चा वर्ग. तर असं हे माझ्या निदर्शनास आलेली ही गोष्ट आहे. पुढची संख्या आहे समन्वयी संख्या, ॲमिकेबल नंबर. रामानुजन यांच्याविषयी अजून एक कथा सांगतात. गणितज्ञ रामानुजन यांना जवळचे मित्र नव्हते. त्यांना त्याचे कारण विचारले, त्यांनी उत्तर दिले की जरी मला जवळचे मित्र हवे असले तरी कोणीही माझ्या अपेक्षांच्या कसोटीवर उतरू शकणार नाही. तुमचा मित्र कसा असावा असे विचारल्यावर ते म्हणाले 220 आणि 284 संख्यांप्रमाणे. मैत्री आणि संख्या यांचा काय संबंध, प्रश्नकर्त्याचा पुन्हा प्रश्न. रामानुजन यांनी प्रश्नकर्त्याला सांगितले 220 आणि 284 यांच्या सर्व विभाजकांची यादी करा. त्यांनी यादी केली. आता बेरीज करा त्या संख्या वगळून. प्रश्नकर्ता बेरीज पाहून थक्क झाला. तेव्हा रामानुजन म्हणाले आदर्श मैत्री या संख्यांसारखी असावी, एकमेकांना पूरक असावी. एखादा गैरहजर असताना दुसऱ्याने उपस्थित मित्राचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. आपल्या ग्रुपसाठी मला हे योग्य वाटतं. एखाद्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज ही दुसऱ्या संख्येबरोबर आणि दुसऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज पहिल्या संख्ये एवढी असल्यास त्या दोन संख्यांना एकमेकींच्या समन्वयी संख्या म्हणजेच ॲमिकेबल नंबर म्हणतात. आता हे बघा, 220 चे सर्व विभाजक 1 2 4 5 10 11 20 22 44 55 10 110 220. पण 220 सोडायचे म्हणून तिच्यावर काट मारले. आता यांची बेरीज केली तर ती बेरीज झाली 284. आता 284 चे विभाजक बघा, 1 2 4 71 142 284. 284 सोडून विभाजकांची बेरीज येते 220. म्हणजेच 220च्या विभाजकांची बेरीज झाली 284 आणि 284च्या विभाजकांची बेरीज झाली 220. म्हणून अशा ह्या संख्यांच्या जोडीला समन्वयी संख्या म्हणतात. अशा अजूनही काही समन्वयी संख्या आहेत. उदाहरणार्थ 17296, 18416 ही जोडी समन्वयी संख्यांची जोडी म्हणतात. 1184, 1210 ही पण समन्वयी संख्यांची एक जोडी आहे. आता ह्या जोडीबद्दल मला एक माहिती मिळालेली आहे ती मी वाचून दाखवते. निकोलो पॅगॅनिनी डिस्कवर्ड द ॲमिकेबल पेअर 1184 and 1210 in 1866 at just 16 years old. What is remarkable is that this pair had gone unnoticed until then. Despite Leonhard Euler's systematic explanation of ॲमिकेबल numbers, Paganini's discovery was significant, showing his mathematical power at a young age. त्यांनी एवढ्या 16व्या वर्षी ही जोडी शोधून काढलं, हे फारच महत्वाचं वाटतं. पुढची संख्या आहे परिपूर्ण संख्या, परफेक्ट नंबर. ही नावाप्रमाणेच परिपूर्ण असते. समन्वयी संख्यांशी साधर्म्य असणारी अशी ही परिपूर्ण संख्या. यामध्ये पूर्णांकाचे शक्य तेवढे अवयव मांडून म्हणजे सर्व अवयव मांडून त्यांची बेरीज केल्यास तोच पूर्णांक मिळतो.
त्यास पूर्णांक किंवा परिपूर्ण संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 6 ही परिपूर्ण संख्या आहे. 6चे अवयव 1 2 3 6 आणि त्यांची बेरीज केली तर ती 6च मिळते. n ही मूळ नैसर्गिक संख्या असल्यास 2n-1 इंटू 2n-1 या सूत्राने परिपूर्ण संख्या मिळते. n इज ग्रेटर दॅन 1 अँड n इज प्राईम ही मात्र त्याला कंडिशन असते. n बरोबर 2 घेतल्यास 6 ही परिपूर्ण संख्या मिळते. n बरोबर 3 घेतल्यास 28 ही परिपूर्ण संख्या मिळते. n बरोबर 19 घेतल्यास ही एवढी मोठी परिपूर्ण संख्या मिळते. असं याप्रमाणे n बरोबर 5 7 13 11 13 अशा आपण संख्या जर घेतल्या आणि या सूत्रामध्ये घातल्या तर आपल्याला अशा कितीतरी परिपूर्ण संख्या मिळू शकतात. युक्लिड या जगप्रसिद्ध गणितज्ञाने परिपूर्ण संख्या शोधण्याचे हे सूत्र दिले आहे. मगाशी मी जे सांगितलं तेच 2k-1 इंटू 2k-1. k इज ग्रेटर दॅन 1 अँड k इज प्राईम. आता ही संख्या आहे त्रिकोणी संख्या. याच्यात आपण एकापुढे एक जर ठिपके मांडत गेलो तर आपल्याला इथे त्या संख्यांचे त्रिकोण मिळतात. उदाहरणार्थ 1 3 6 10 इत्यादी पूर्णांकांनी दर्शवलेल्या संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या. या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात कारण 1 2 3 इत्यादी ठिपके एकामागोमाग एक असे ओळीत दाखवल्यास त्रिकोण मिळतो. आकृतीत 6 ठिपके दाखवले असून त्रिकोण मिळतो. XV ओळ घेतल्यास त्या त्रिकोणात एकूण ठिपके 1 अधिक 2 अधिक n म्हणजेच 1/2 इंटू n इंटू n+1 एवढे ते आपल्याला ठिपके मिळतात. उदाहरणार्थ 3 1 2 3 6 6 नंबर कसा झाला 3 अधिक 3 6 त्रिकोण मिळतो. इथे पण 10 15 अँड सो ऑन असे आपण पुढे ठिपके मांडत गेलो की आपल्याला त्रिकोण मिळत जातात. म्हणून ह्याला त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. पुढचं आहे पास्कल त्रिकोण. a+b⁴n या विस्तारातील हा बायनॉमियल हे माहिती आपल्याला सगळ्यांना विस्तार. तर या विस्तारातील ए बी च्या घातपदांचे सहगुणक देणारी त्रिकोणाकार रचना म्हणजे पास्कल त्रिकोण. n बरोबर 0 1 2 3 इत्यादी किमतींसाठी त्रिकोणाकार रचनेमध्ये उभ्या रेषेत एकाखाली एक 1 1 1 1 1 2 3 4 5 1 3 6 10 1 4 10 1 5 अशा उभ्या ओळींमध्ये मांडणी करतात. आता n बरोबर 0 घेतलं तर पहिली ओळ 1 म्हणजे a+b⁴ म्हणजे 1 येणार इथे. n इज इक्वल टू 1 दुसरी ओळ येते 1 1. n बरोबर 2 तिसरी ओळ येते 1 2 1 म्हणजेच इथे a+b² घेतला तर 1 1 2 1 असं आपल्याला त्या सहगुणक मिळतात, कोइफिशियंट मिळतात. n बरोबर 3 घेतल्यास 1 3 3 1. n बरोबर 4 घेतल्यास 1 4 6 4 1. याप्रमाणे आपल्याला ही मांडणी करता येते. आता ह्या स्लाइड वरून तुमच्या लक्षात येईल बघा. a+b⁴ 1 a+b⁴ 1 1 a+b⁴ 1 2 1 a+b⁴ 1 3 3 1 याप्रमाणे आपल्याला ह्या संख्या मिळतात आणि हा संख्यांचा त्रिकोण तयार होतो. आता ह्याच्याबद्दल सुद्धा माझ्या माहितीत एक लेख आलेला आहे. एका लेखाचं मी वाचन केलं तर ती माहिती मी थोडक्यात वाचून दाखवते. प्रशांत पोळ हे जे एक प्राचीन ग्रंथांचे अभ्यासक आहेत त्यांच्या लेखातली ही माहिती आहे. साधारण 16व्या-17व्या शतकात युरोपच्या विद्वानांना गणिताच्या ज्या गोष्टी कळल्या त्या भारतीय गणितज्ञांना 1000-1500 वर्ष आधीच माहीत होत्या. उदाहरणच द्यायचे झाले तर पास्कल ट्रायंगलचे देता येईल. हा पास्कल त्रिकोण म्हणजे एका मोठ्या विशिष्ट त्रिकोणात असलेल्या कप्प्यांची रचना आहे. या त्रिकोणामध्ये शीर्षस्थानी 1 ने सुरुवात होते. नंतर त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंना 1 हा आकडा शेवटपर्यंत येतो. मधली प्रत्येक संख्या ही त्याच्यावर असलेल्या 2 संख्यांची बेरीज असते. या त्रिकोणात असलेल्या संख्यांच्या विशिष्ट रचनेमुळे आणि त्यांच्या बेरजेतून होणाऱ्या गमतीमुळे
पास्कल त्रिकोण ही गणितातील एक गूढ रचना समजली जाते. जगभरातील गणिताच्या पुस्तकांमध्ये याच्या जनकाचे नाव ब्लेस पास्कल असे दिलेले आहे. मात्र काही पुस्तकांमध्ये पास्कल त्रिकोण शोधण्याचे श्रेय अरबी गणितज्ञ अबू बेकर इब्र मोहम्मद इब्र अल हुसेन अल काराजी यांना दिले जाते. हा साधारण 10व्या-11व्या शतकातला अरबी गणितज्ञ आहे. आपलं दुर्दैव असं की या सर्व शोधांच्या किमान 1200 वर्ष आधी ऋषी पिंगल यांनी त्यांच्या छंदशास्त्र या ग्रंथात या जादुई त्रिकोणाचा उल्लेख केला आहे. हे पिंगल ऋषी प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांचे लहान बंधू होते. त्यांचा कार्यकाळ हा ख्रिस्तपूर्व 300 ते 200 वर्षांचा आहे. अर्थात आजपासून किमान 2200-2300 वर्षांपूर्वी एका भारतीय गणितज्ञाने पिंगल ऋषींनी हा गणिताचा विविध शाखांना उपयोगी पडणारा त्रिकोण तयार केला. आपण असे कपाळकरंटे की 2500 वर्षांची आपली ज्ञान परंपरा विसरून जाऊन या त्रिकोणाला पास्कल ट्रँगल म्हणत डोक्यावर घेऊन नाचलो. पिंगल ऋषींनी मेरू प्रस्तर नावाने हा त्रिकोण तयार केला. पुढे अनेक प्रकारच्या गणितात अनेक मोठमोठ्या मंदिरांच्या, राजवाड्यांच्या, नगरांच्या रचनेत याचा उपयोग झाला. जगातले सर्वात मोठे हिंदू मंदिर असलेले कंबोडियातील अंकोरवाट मंदिर हे या मेरू प्रस्तराच्या संकल्पनेवरच आधारलेले आहे. आता ही पुढची संख्या जी आहे पेलेंड्रोमिक संख्या, ही फार मजेशीर संख्या आहे. आपण गमतीशीर वाक्य म्हणतो बघा काही, चिमा काय कामाची, रामाला भाला मारा, ती होडी जाडी होती, तो कवी डालडा विकतो, वगैरे वगैरे. आता ह्या वाक्यांमध्ये काय होतं, आपण डावीकडून उजवीकडे वाचलं किंवा उजवीकडून डावीकडे वाचलं तरी तीच वाक्य राहतात. तसंच यांना पेलेंड्रोमिक सेंटेन्स किंवा विलोम पद म्हणतात. तशाच गणितात पण अशा संख्या आपल्याला मिळतात, त्याला पॅलेंड्रोमिक नंबर किंवा पॅलेंड्रोमिक क्रमांक असंही म्हटलं जातं. तर त्या आता आपल्याला माहिती आहेत 22, 121, 3443 म्हणजे 3443, 505, 45,454 इत्यादी. या सगळ्या काय झाल्या पॅलेंड्रोमिक संख्या. आता विशेष म्हणजे या पॅलेंड्रोमिक क्रमसंख्या ज्या आहेत त्यांचे वर्गही पॅलेंड्रोमिक असतात. अशाही काही संख्या आहेत. उदाहरणार्थ 11 ही पॅलेंड्रोमिक आहे. तिचा वर्ग 121 पॅलेंड्रोमिक होतो. 101 चा वर्ग म्हणजे ती पॅलेंड्रोमिक संख्या, तिचा वर्ग 10,201 ही पण पॅलेंड्रोमिक संख्या झाली. 111 चा वर्ग 12,321 पॅलेंड्रोमिक वर्ग संख्या झाली. याप्रमाणे आपल्याला त्या पॅलेंड्रोमिक संख्यांच्या वर्गसंख्या ही पॅलेंड्रोमिकच असतात असं दिसून येतं. आता आणखीन एक ह्याच्यातला प्रकार म्हणजे आता 12ची पॅलेंड्रोमिक संख्या 21 अशी घेतली जाते. 12चा वर्ग 141 तर 21चा वर्ग 441. म्हणजे अशा पॅलेंड्रोमिक संख्यांचे वर्गही, त्या जोड्या ज्या असतात त्यांच्या वर्गांच्या जोड्याही पॅलेंड्रोमिक असतात. 13चा वर्ग 169 आणि 31चा वर्ग 961. 102चा वर्ग 10,460 तर 201चा वर्ग 40,401. म्हणजे त्या संख्या पॅलेंड्रोमिक आणि त्या संख्यांचे वर्गही पॅलेंड्रोमिक होतात. आता काही तारखा पण अशा पॅलेंड्रोमिक होतात बरं का. गंमत सांगायची तर 20 फेब्रुवारी 2002 ही पॅलेंड्रोमिक संख्या झाली बघा. ह्याची पण एक अशी गंमत आहे की रँगलर विष्णू शास्त्री नारळीकर जे होते तर त्यांच्या भेटीला त्यांचा एक चाहता गेला होता. त्यांनी त्यांना एक पुस्तक भेट म्हणून दिलं. त्याच्यावर सही केली, तारीख टाकली आणि तारीख टाकताना म्हणाले, वा आजची तारीख किती छान आहे, अशी तारीख पुन्हा 100 वर्षांनी येईल. ती तारीख होती 17/1/71. बघा पॅलेंड्रोमिक तारीख आली इथे पण. आता या पॅलेंड्रोमिक नंबर किंवा पिरॅमिड हा एक सममितीपूर्ण पॅटर्न आहे. सममिती आणि अल्गोरिदमिक विचार शिकवण्यासाठी उपयुक्त आहे. पिरॅमिड हा संख्यात्मक पॅटर्न असून याचा उपयोग विविध क्षेत्रात रचनात्मकतेचा चालना देण्यासाठी आणि तांत्रिक कौशल्य सुधारण्यासाठी केला जातो. त्याच्या पुढची अजून एक गंमत म्हणजे
हा झाला पॅलेंड्रॉमिक पिरॅमिड. 1 1 2 1 1 2 3 2 1 याप्रमाणे असा हा पिरॅमिड तयार झाला. आता डावीकडे बघा, या संख्यांची जर बेरीज केली आडव्या ओळीतली तर तिथे आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळतात बघा. 1 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16. आणि उजवीकडे बघा, 1चा वर्ग 1 121 म्हणजे 11चा वर्ग, 111चा वर्ग, पुढे 1111चा वर्ग, याप्रमाणे आपल्याला ह्या वर्ग संख्या मिळतात. म्हणजे हा पॅलेंड्रोमिक पिरॅमिड आपल्याला काय काय देतो बघा. वर्ग संख्या नैसर्गिक संख्यांचे वर्ग देतो, शिवाय 1 11 111 अशा रिपीटेड युनिट असणाऱ्या संख्यांचे पण आपल्याला वर्ग देतो. तर असा हा पॅलेंड्रोमिक संख्या पिरॅमिड फारच गमतीदार आहे. आता ह्याच्या पुढची गंमत म्हणजे ही एक संख्या आहे 420 423 41 25. तिची पॅलेंड्रोमिक संख्या आहे 521 432 40 24. या पॅलेंड्रोमिक संख्या आहेत. यांची पुनर्मांडणी केली म्हणजे त्यांचे भाग केले 4 20 42 3 41 25 आणि 5 21 43 2 40 आणि 24. आता ह्या भागांची जर बेरीज केली तर त्यांची बेरीज ती समान येते. म्हणजे हे पहिल्या संख्येचे भाग जे त्याची बेरीज 135 आली, तसेच दुसरी संख्या जी आपण भाग दाखवले त्याची बेरीज पण येते 135. आणि आणखीन पुढची गंमत म्हणजे ह्या भागांचे जर वर्ग केले तर त्या वर्गांची बेरीज सुद्धा सारखी येते. आणि एवढंच नाही तर त्यांच्या घनांची बेरीज सुद्धा सारखी येते. ही आकडेमोड आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणितज्ञ श्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांनी स्वतः कागद पेन्सिलच्या साह्याने केली, कॅल्क्युलेटर नसतानाच्या काळात. तर अशा ह्या दत्तात्रय रामचंद्र कापरेकर ह्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मराठमोळ्या गणितज्ञाचं अल्प परिचय द्यावा असं मला वाटतं. थोडक्यात मी त्यांचा परिचय सांगते. 5 जानेवारी 1905 रोजी 17 जानेवारी 1905 रोजी म्हणजे 120 वर्षापूर्वी यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव दत्तात्रय रामचंद्र साने. बालपण आणि प्राथमिक शिक्षण कोकणातील चिपळूण तालुक्यातील कापरे या गावी झाले. नंतर वडिलांची बदली खोपोली येथे झाली. परत ते कापरे येथे गेले नाहीत, परंतु त्यांनी कापरेकर आडनाव मात्र धारण केले. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. रँगलर परांजपे हे त्यांचे गुरु होते. गुरूंच्या नावाने त्यांना पारितोषिकही मिळालेले आहे. ते देवळाली येथील एका शाळेत गणित शिक्षक होते. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही त्यांच्या गणितातील संख्यांची आकडेमोडीचा खेळ सतत चालू असायचा. विशेष म्हणजे निवृत्तीनंतर म्हणजे 1962 मध्ये ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. आणि मला इथे एक विशेष गोष्ट वाटते, म्हणजे ते जिथे कापऱ्याला होते त्यांचं बालपण गेलं, तिथे माझं घर आहे आणि डोंबिवली ही तर माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा फार आनंद होतो. 1975 मध्ये म्हणजे 70व्या वर्षी, म्हणजे आपल्या वयाचे ते असताना असे, मध्ये अमेरिकन प्राध्यापक मार्टिन गार्डनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली. त्यांच्या संशोधनावर आधारित मॅथेमॅटिकल गेम्स या सदराखाली सायंटिफिक अमेरिकनच्या या मासिकात लेख लिहिला आणि द रा कापरेकर जगभरात प्रसिद्ध झाले. स्वीडनच्या वर्ल्ड डिक्शनरी ऑफ मॅथेमॅटिक्स या ग्रंथात द रा कापरेकर यांच्या नावाचा अंतर्भाव केला आहे. अलोलियस या लेखकाने D.R. कापरेकर नावाचे त्यांचे चरित्र लिहिले आहे. तसेच द वंडर वर्ल्ड ऑफ कापरेकर नंबर्स हे R. आत्मारामन यांचेही पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यापैकीच कापरेकर स्थिरांक किंवा कापरेकर कॉन्स्टंट, दत्तात्रय नंबर्स, डेमलो नंबर या काही संख्यांची ओळख करून घेऊया. आता कापरेकर स्थिरांक किंवा कापरेकर कॉन्स्टंट बघा, हा 6174 ही संख्या म्हणजे कापरेकर कॉन्स्टंट समजला जातो. 6174 ही वैशिष्ट्यपूर्ण संख्या आहे. तिची जर उतरत्या क्रमाने मांडणी केली तर ती येते 7641.
आणि चढत्या क्रमाने मांडणी केली तर एक येते 1467, आणि या दोन्हीची वजाबाकी केली तर उत्तर येतं 6174. म्हणून ही वैशिष्ट्यपूर्ण संख्या समजली जाते आणि तिला कापरेकर स्थिरांक किंवा कापरेकर कॉन्स्टंट म्हणून मान्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली आहे. आता आणखीन एक आपण उदाहरण बघूया. 9638 ही संख्या घेतली समजा उदाहरणार्थ, कोणती एक मी घेतली संख्या. 9863 उतरत्या क्रमाने येणारी संख्या, 3689 चढत्या क्रमाने येणारी संख्या, आणि त्या दोन्हीतला फरक म्हणजेच वजाबाकी केली तर येते 6174. आता प्रत्येक वेळी पहिल्याच क्रियेमध्ये येईल असं नाही, काही वेळा 2-3 क्रियाही कराव्या लागतात. 495 ही संख्या ही 3 संख्यांसाठीचा स्थिरांक आहे असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. उदाहरणार्थ पुन्हा ह्याचं आपण उदाहरण बघूया. 769 उतरत्या क्रमाने 976 वजा चढत्या क्रमाने 679, 297 आले. पुन्हा उतरत्या क्रमाने 972 वजा चढत्या क्रमाने आले 279 बरोबर 693. पुन्हा 963 वजा 369 बरोबर 594. पुन्हा 954 वजा 459 आले 495. आता इथे जशी आपल्याला 3-4 वेळा क्रिया करावी लागली तशीच या 4 अंकी संख्यांसाठी पण काही वेळा अशी क्रिया करावी लागते. तर 6174 ही त्यांनी आपल्याला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. पुढचा नंबर आहे त्यांनीच तयार केलेला दत्तात्रय संख्या. ते असे सतत काही ना काही आकडेमोडी करत असायचे. तेव्हा अशी आकडेमोड करताना त्यांच्या असं लक्षात आलं की काही वर्गसंख्या अशा आहेत की त्यांचे जर भाग केले तर ते भाग आपल्याला पुन्हा वर्ग दाखवतात. म्हणून असे 3 वर्ग मिळाल्यावर त्यांनी त्या संख्यांना दत्तात्रय संख्या असं नाव दिलं. उदाहरणार्थ 13, 57, 1602, 40,204 इत्यादी या संख्यांना दत्तात्रय संख्या म्हणतात. अशा संख्यांना दत्तात्रय संख्या म्हणतात, कारण या संख्यांच्या वर्गांचे 2 किंवा अधिक भाग केले तर त्यातील प्रत्येक भाग हा पूर्ण वर्ग असतो. उदाहरणार्थ 13चा वर्ग बरोबर 169, म्हणजेच 16, 9 2 भाग केले म्हणजे 4चा वर्ग 3चा वर्ग आणि स्वतः 13चा वर्ग म्हणून 3 वर्ग झाले. तसंच 57चा वर्ग 3249 म्हणजेच 324, 9 2 भाग झाले, 18चा वर्ग आणि 3चा वर्ग आणि स्वतः 57चा वर्ग. तर याप्रमाणे असे एका वर्गसंख्येतून आपल्याला 3 वर्गांचं दर्शन होतं, म्हणून त्यांनी त्याला दत्तात्रय संख्या असं नाव दिलं. असं ते खूप वेगवेगळे काही गमती जमती करायचे. आता यांच्याच या दत्तात्रय संख्येवरनं मला पण एक कल्पना सुचली की मी म्हटलं की अशा चतुरानंद संख्या पण आपल्याला मिळू शकतात. म्हणजे एका वर्गसंख्येचे जर 3 वर्गात विभागणी केली तर ते 3 वर्ग आणि ती स्वतः संख्या असे 4 भाग आपल्याला मिळू शकतात. उदाहरणार्थ 102चा वर्ग 10,404 म्हणजेच 1, 4, 4 एकाचा वर्ग, 2चा वर्ग, 2चा वर्ग. किंवा 201 40,401 म्हणजेच 2चा वर्ग, 2चा वर्ग, 1चा वर्ग. याप्रमाणे आपल्याला एका वर्गसंख्येत एकूण 3 वर्ग आणि तो स्वतःच एक वर्ग असे 4 वर्ग मिळतात. म्हणून आपण ह्यांना असं चतुरानंद 93,636 म्हणजेच 9, 36, 36 म्हणजे जातोय का मध्येच? हा मध्येच आवाज जातोय, फ्रोज आय थिंक फ्रीज होता, लिंक डाऊन होता. फ्रीज होत आहे. तिला मेसेज कर, तिला पण ऐकायला जाणार नाही. मिलिंद त्याला मेसेज कर व्हॉट्सअप याच्यावर. शी मे नॉट रिअलाइज.
स्टार्टिंग नाव आहे. हा तुझा व्हिडिओ फ्रीज झाला होता पण आता दिसायला लागलाय. ओके. कुठे गेली ओके. ती? दिसले. दिसतंय पण आवाज येत नाहीये. तिने म्यूट केलेलं आहे. हॅलो, आवाज येत अनम्यूट नाहीये. कर. ते तिने म्यूट केलेलं आहे, अनम्यूट कर. आता आता येतोय? येतोय? हा आता आता येतोय. येतोय. येस. तर डोंबिवली मुंबई प्रवासात त्यांना ही संख्या सुचली म्हणून त्यांनी त्या संख्येला डेमुलो संख्या नाव दिलं. लोकलच्या डब्यावर त्याच्या त्याच्या आधी आधीची मला एक स्लाइड दाखव. सांगायचंय की हा, ती ठीक आहे. चतुरानन संख्या ज्या तू शोधल्यास त्याला हा. आता मी मणी संख्या असं नाव देऊ का? नको, काही नाही करायचं. हो, दॅट इज युअर त्याच्या फाइंड, राईट? याच्या आधीची स्लाइड गेली आहे का? नाही का- एक मिनिट मी हे चेक बरोबर आहे? करते. हा. तर त्या दत्तात्रय संख्येच्या हीच नंतर आहे, नाही हीच आहे. चतुरानंद अशीच नंतर आहे. होते. हीच आहे, हीच सुरुवात आहे. मी सांगते अच्छा, ठीक फक्त, आहे. बोलते हा, मी. ठीक की आहे. त्यांना डोंबिवली मुंबई प्रवासात ही संख्या त्यांनी तयार केली किंवा त्यांना सुचली म्हणून त्यांनी त्या संख्येला डेमुलो संख्या नाव दिलं. आता लोकलच्या डब्यावर किंवा तिकिटावर बघा असे मोठे मोठे आकडे असतात लिहिलेले. तर त्या आकड्यांचं त्यांना फार आकर्षण वाटायचं आणि ते त्या आकड्यांचा सतत विचार करायचे. तर तेव्हा त्याच्यात त्यांना काही संख्या अशा दिसल्या की काहींचा डावीकडचा भाग आणि उजवीकडचा भाग सारखा आहे आणि मधला भाग जो आहे तर त्याच्यात ती रिपीटेड संख्या आलेली आहे आणि म्हणून त्यांनी ती L+M+R अशी 3 भागात ती संख्या दाखवली आहे. डेमलो संख्या 3 भागांनी बनलेली असते. डावीकडील भाग L, मधला भाग M आणि उजवीकडील भाग R असे असून खालील अटी पूर्ण करतात. मधला भाग MN म्हणजे N हा सफिक्स त्यातला तो नंबर किती वेळा आलेला आहे ते दाखवण्यासाठी त्यांनी तो दिलेला आहे. L अधिक R बरोबर MP किंवा MN काही आपण म्हणू शकतो. आता इथे बघा 23,7,7,7,5,4 ही एक डेमलो संख्या मिळाली बघा. ह्याच्यात डावीकडचा भाग म्हणजे 23 आणि उजवीकडचा भाग म्हणजे 54 आणि मधला भाग म्हणजे 7,7,7 4 वेळा आलेला आहे तो मधला भाग. आता ही संख्या जर आपण अशा रीतीने मांडली तर आपल्याला पण दाखवता येईल बघा. 2 अधिक 5 7 झाले, 3 अधिक 4 7 झाले किंवा 23 अधिक 54 केले तरी पण 77 अशी संख्या मिळते. म्हणजे मधल्या भागा एवढी संख्या मिळते. अशी त्यांना ही गमतीशीर संख्या मिळाली आणि म्हणून त्यांनी त्याला डेमुलो संख्या असं नाव दिलं. आणि ह्या डेमुलो संख्याबद्दल असं सांगतात की डेमुलो नंबर्स ए फन इलिस्ट्रेशन ऑफ द theoretic patterns and are often used in recreational math riddles. आता त्यांना अशीच आकडेमोड करायची जशी सवय होती ना तर तसे जादूचे चौरसही त्यांना फार करायची सवय होती. फार ते जादूचे चौरस करत असायचे, कुठल्याही कारणाने करायचे. त्यातले त्यांचे काही जादूचे चौरस जे प्रसिद्ध आहेत ते मी दाखवणार आहे. कोपर्निकसची 500वी जयंती जेव्हा झाली तर त्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी हा चौरस केलेला आहे. 19/2/73 ही त्यांची 500वी जन्मतिथीची तारीख आहे आणि त्याचा त्यांनी हा जादूचा चौरस तयार केलेला आहे. त्याची उभी आडवी डायगोनली कशी बेरीज केली तरी ती 594 बेरीज येते. पुढचा चौरस आहे पहिलं स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य दिन आपला जो आहे 15/8/1947 त्याला धरून त्यांनी हा चौरस केलेला आहे. पहिलं स्वातंत्र्य युद्ध 1857 ते दुसरे महायुद्ध 1947 मधील फरक 89 आहे हे दाखवणारा जादूचा हा चौरस आहे.
15/8/1947, 48, 18, 11, 12, 9, 14, 46, 20 या सगळ्यांची बेरीज होते 89. त्यात 1857 आणि 1947 मधला फरक 89 त्यांनी असा हा या जादूच्या चौरसामार्फत दाखवलेला आहे. म्हणजे ह्याच्यात त्यांचे किती विलक्षण आकड्यांवरती प्रभुत्व होतं हे दिसून येतं. 22/12/1887 ही आहे रामानुजन यांची जन्मतारीख. यांच्या जन्मतारखेचाही हा चौरस तर प्रसिद्धच आहे. 22/12/1887 बेरीज येते 139. त्याचप्रमाणे उभी बेरीज, आडवी बेरीज, डायगोनली कशी केली तरी ती बेरीज येते 139. गुरुवर रँगलर परांजपे यांच्या 86व्या जन्मदिनानिमित्त त्यांनी हा केलेला जादूचा चौरस आहे. 16/2/1962 या दिवशी त्यांना 86 वर्ष पूर्ण झाली, म्हणून त्यांनी हा जादूचा चौरस केलेला आहे. आता हे जादूचे चौरस तयार करण्याचं एक सूत्र आहे, तर ते सूत्र मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्या सूत्रावरनं मी माझ्या जन्मतारखेचा पण एक चौरस केलेला आहे, तोही दाखवणार आहे. हे बघा आता, DDMMCCYY हा झाला पहिला रो, म्हणजे तारीख, महिना, शतक आणि वर्ष. आता हा झाला पहिला रो. आता पुढचा आहे YY+1, CC-1, MM-3, DD+3, MM- हा दुसरा रो. तिसरा रो MM-2, DD+2, YY+2, CC-2 आणि चौथा आहे CC+1, YY-1, DD+1, MM-1. ह्या सगळ्या DD, MM, YYच्या किमती घातल्या तर आपल्याला हे असा कुठल्याही तारखेचा जादूचा चौरस करता येतो. आणि ह्याचं उदाहरण म्हणून मी माझ्या जन्मतारखेचा जादूचा चौरस केलेला आहे. हा बघा, 17/9/1956. त्या आता जे आपण सूत्र बघितलं त्याच्यात किमती घातल्या, असा हा चौरस मिळाला. ह्या सगळ्याची आडवी, उभी, तिरकी कर्णावरती ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज केली तर ती 101 मिळते. असा आपण आपल्या कुठल्याही तारखेचा, आपल्या स्वतःच्या जन्मतारखेचा किंवा कुणाच्याही तारखेचा आपण उदाहरण घेऊन असा चौरस करू शकतो. ही सुद्धा एक कापरेकरांचं अमूल्य योगदान आहे आपल्याला आकडेशास्त्रात किंवा नंबर थेअरीमध्ये त्यांनी दिलेलं. Narendra Modi also has 17 September, no? I know few other people, so here is different, but आता पुढची एक महत्वाची एक सिरीज आहे, ती मी सांगणार आहे. ती पण बहुतेक माहीत असू शकतेच बहुतेकांना. ती म्हणजे फिबोनाची श्रेणी. इसवी सन 1202 मध्ये फिबोनाचीने एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी जाहीर केली. 0, 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34, 55, 89, 144, 233 इत्यादी. यातील कोणतीही संख्या ही त्या संख्येच्या आधीच्या संख्यांची बेरीज करून मांडलेली आहे. 0+1 1, 1+1 2, 1+2 3, 2+3 5, 3+5 8 याप्रमाणे बेरीज करत गेल्यास आपल्याला ही फिबोनाची श्रेणी मिळते. या श्रेणीतही काही वैशिष्ट्ये आहेत. आता आपण जी श्रेणी बघितली तर त्यातल्या 21 या संख्या मी घेतली. त्यानंतर 2 संख्या सोडून त्याच्या पुढची संख्या घेतली, ती आहे 34. 21 आणि 34चा गुणाकार केला तर तो येतो 714. आणि मधल्या ज्या 2 संख्या आहेत त्या घेतल्या 13 आणि 55, तर त्यांचा गुणाकार येतो 715. म्हणजेच 21 × 34 बरोबर 13 × 55 वजा 1 असं आपल्याला हे मांडता येतं. हे बघा, ह्या इथे आपल्याला हे जास्त क्लिअर होईल बघा. 3 आणि 13 यांचा गुणाकार केला तो आला 39. आणि मधल्या ज्या 2 संख्या राहिलेल्या आहेत 5 आणि 8 त्यांचा गुणाकार केला तो आला 40. तसंच 21 आणि 39चा गुणाकार केला तो आला 1869. आणि 24 आणि 55चा गुणाकार आला 1870. आता मी काही ठिकाणी वर +1 लिहिले. त्याचं कारण असं की जर विषमस्थानी तो नंबर असेल, आता 3 हा विषमस्थानी आलेला आहे नंबर, त्यामुळे त्याच्यात 1 ऍड करावा लागतो.
आणि समस्थानी जर असेल तर त्यातनं 1 वजा करावा लागतो. उदाहरणार्थ खाली बघा, 0 1 1 2 3 5 8 ह्या मालिकेमध्ये बघा 2 आणि 5चा गुणाकार केला आहे तो 10, आणि इथे 3 ही एकच संख्या ठेवली मी मुद्दाम, म्हणजे तशीच आहे ती. मग 3 गुणिले 3, 3चा वर्ग केला तर तो येतो 9, म्हणजेच 10 वजा 1 म्हणजे आलं 9 संख्या. तसंच इकडे बघा 21 गुणिले 55, गुणाकार येतो 1155, आणि 34चा वर्ग केला तर 1156, म्हणजेच 1155 मध्ये 1 मिळवला की त्याचं उत्तर 34च्या वर्गा एवढं येतं. आणखीनही फिबोनाचीच्या श्रेणीची काही वैशिष्ट्य आहेत. वाचायचंय. फिबोनाची श्रेणीतली ही त्रिकोणी संख्या जी आपण आधी पाहिली ती पण ह्या फिबोनाची श्रेणीशी लागू होते. तसेच सूर्यफूल, भरघोस पाकळ्यांचे कमळ, सशासारख्या प्राण्यांचे पुनरुत्पादन, मधमाशांचा वृक्षवंश या सर्व नैसर्गिक गोष्टींमध्ये फिबोनाची श्रेणीची उपस्थिती नजरेत भरते. निसर्ग, बायोलॉजी, फायनान्स, कॉम्प्युटर सायन्स, डिझाईन अशा अनेक विषयांचा या श्रेणीशी सहसंबंध दिसून येतो. फिबोनाची श्रेणीतील कोणतीही संख्या ही मागील 2 संख्यांची बेरीज असते हे आपण पाहिलं. जेव्हा या श्रेणीतील एखाद्या संख्येला लगतच्या मागील संख्याने भाग दिल्यास सुवर्ण गुणोत्तर किंवा गोल्डन रेशो मिळतो. जसजसा अंक मोठा होईल तसतसे आपण त्या गोल्डन रेशोच्या अचूक उत्तराशी पोहोचतो. उदाहरणार्थ एका संख्येचे ए आणि बी हे जर 2 भाग असतील तर गोल्डन रेशो हा फायने दाखवतात. फाय बरोबर ए अपॉन बी इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन ए बरोबर 1 प्लस √5 अपॉन 2 म्हणजेच 1.618033 अँड सो ऑन. गोल्डन रेशो किंवा सुवर्ण गुणोत्तर याची किंमत पाहिली आपण 1.618033 अँड सो ऑन इतके असते. गणिती भाषेत त्याला फाय म्हणतात. या फाय मध्ये अनेक चमत्कार दडलेत. प्राचीन काळी ऋषीमुनींना त्यांची पूर्ण माहिती होती. वास्तुपुरुषाच्या नाभीचे आरेखन त्यांनी हेच गुणोत्तर वापरून केले आहे. मात्र या फायच्या संशोधनाचे श्रेय युक्लिड यांना जातं. वाचायचं हजारो वर्षापूर्वी ग्रीक लोकांच्या कला कौशल्याच्या कामात किंवा शिल्पशास्त्रात या सुवर्ण गुणोत्तराचा वापर केलेला आढळतो. त्यामुळे ती नेत्रसुखद असतात. जगातील उल्लेखनीय अशा चित्रांच्या चौकटींचे लांबीचे रुंदीशी गुणोत्तर 1.61 एवढे असते. सुवर्ण गुणोत्तर फिबोनाची श्रेणीतून निर्माण झाले आहे. 144 भागिले 89 म्हणजेच पुढच्या संख्येला मागच्या संख्येने भागलं तर 1.617977 आणि सो ऑन असा भागाकार मिळतो. तसंच 233 भागिले 144 म्हणजे कुठल्याही 2 लगतच्या संख्या घेतल्या, पुढच्या संख्येने मागच्या संख्येला भागलं तर आपल्याला 1.61 आणि पुढची न संपणारी संख्या मिळते. यापुढील आणखीन क्रमवार संख्यांची गुणोत्तरे घेतल्यास ती 1.618च्या जवळ येतात. वनस्पतींच्या फुलांच्या पाकळ्यांची संख्या, झाडाला फुटणाऱ्या फांद्या, फांदीवर असणारी पानांची संख्या अशा अनेक नैसर्गिक घटनांमध्ये फिबोनाची श्रेणी व सुवर्ण गुणोत्तर यांचा आविष्कार दिसून येतो. हे श्रीयंत्र किंवा नटराजाची मूर्ती यात या सुवर्ण गुणोत्तराचाच वापर केला आहे. ग्रीक लोक पेंटागॉनला पवित्र मानतात. यात अनेक गोल्डन रेशो सामावलेले असतात. इजिप्तच्या जगप्रसिद्ध पिरॅमिडमध्ये वैश्विक ऊर्जेचा संचार व्हावा म्हणून गोल्डन रेशोचा वापर केला आहे. पिरॅमिडची 4ही पृष्ठे त्रिकोणी आहेत. या त्रिकोणांची आणि श्रीयंत्रातील त्रिकोणांची प्रमाणबद्धता सारखी आहे. हा योगायोग म्हणायचा का काय म्हणायचं कोण जाणे. माझ्या वाचनात आलेल्या लेखातली ही माहिती आता तुम्हाला सांगितली आहे. तर अशा तऱ्हेने
निसर्गात गणित आणि गणितात निसर्ग किती सामावलेला आहे याची प्रचिती येते. म्हणून निसर्ग म्हणजेच ईश्वर असेल तर गणित म्हणजे ईश्वर म्हणायला काहीच हरकत नाही. मला वाटतं आता ह्या संख्यांच्या दुनियेतला फेरफटका फारच लांबत चाललाय, तर आपण इथेच थांबूया. गणित विषय प्रत्येकालाच त्याच्या राहणीमानाच्या दर्जानुसार, बौद्धिक कुवतीनुसार विविध स्तरांवर हाताळावा लागतो. बौद्धिक प्रगल्भता वाढवणारे, निखळ मनोरंजन करणारे, निसर्गात रममाण होणारे, निरीक्षण शक्तीच्या जोरावर निष्कर्षाप्रत पोचणारे, वेळेचा सदुपयोग करून देणारे आणि दैनंदिन जीवन समृद्ध करणारे असे गणित शास्त्र आहे, असे मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी पटवून देत असे. आणि त्यांना म्हणत असे, आपण सांग सांग भोलानाथ या गाण्यातल्या 2 ओळी बदलून म्हणायचं, भोलानाथ मजेत लिहीन गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखले जरी ढोपर. धन्यवाद. हा गणिताचा तास सहन करणाऱ्या सर्वांचेच खूप खूप आभार. सुनीता, कल्पना आणि मला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचेच मनपूर्वक आभार. स्पेक्ट्रम टीमने मला सादरीकरणाची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. मला हेमंतचे आभारही इथे मानायचे आहेत, कारण हेमंतने एक 23 ऑगस्टला एक व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ मला फार आवडला. त्यात असं होत, मॅथ्स ही ईश्वर है असं त्यात वाक्य होतं आणि ते वाक्य मला फार आवडलं आणि त्याच्यापासून मला स्फूर्ती मिळाली. आणि आपणही गणिताशी संबंधित सादरीकरण करून काही अंशी तरी ईश्वर सेवा करावी असा विचार मनात आला आणि सुनीता आणि कल्पनाला मी लगेच माझा सहभाग कळवला. त्यामुळे हेमंतचे मला विशेष आभार मानायचे. माझ्या या सादरीकरणाला माझ्या धाकट्या बहिणीने सुवर्णाने खूपच मदत केली. त्यासाठी तिने खूप वेळ दिला आणि तिच्या टेक्निकल नॉलेजमुळे उत्तम स्लाइड्स बनवल्या. त्यामुळेच हे सचित्र सादरीकरण मला करता आलं आणि त्यात जिवंतपणा आला असं मला वाटतं. तिची मोठी बहीण म्हणून तिचे आभार मानत नाही, पण कौतुक मात्र नक्की करते. नालीम पावभाजी खाऊ घातली मला ती. धन्यवाद. धन्यवाद सर्वांनाच पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद टीचर, फार छान केलं तुम्ही काम. संख्यांमध्ये एकदम बुडवून टाकलं आम्हाला. एव्हरीबडी कॅन अनम्यूट आणि बोलू शकता. तू यातल्या काही संख्यांना सूत्र तयार करायचा प्रयत्न केलायस? कुठलं? काही काही ज्या संख्यांचे पॅटर्न दाखवले त्याचा जनरलाइज करायला सूत्र तयार करायचा प्रयत्न केलायस तू? टू प्रूव्ह इट इन जनरल केलायस असं? तसा अजून म्हणजे नाही केलेला, काही ठिकाणी नाही केलेला. काही ठिकाणी करता येऊ शकेल, म्हणजे जस्ट टू प्ले, म्हणजे जनरलाइज अशा. पण तिने ते चतुरानंद संख्या शोधल्या, तिचं इन्व्हेन्शन आहे ते. आणि 65चं पण मला जरा पाठवलं होतंस. तुला पाठवलं होतं. आणि मला ती पुढचं म्हणजे त्याचं विशेष वाटलं, म्हणजे 65 दुणे 130 केलं ते मी सांगितलं आता, किंवा 65 पाचा केलं, किंवा 2 किंवा 5च्या पटीतल्या संख्यांनी गुणल्यावर जी संख्या मिळते ना, तर ती सुद्धा अशी 2 प्रकारे वर्गसंख्याच्या बेरजेने दाखवता येते. हे मला म्हणजे खूप म्हणजे जरा वेगळं वाटलं, की असं कुठे मला अजून दिसलं नाहीये. मी काही फारसं कुठे काही शोधलं नाहीये, पण जिथे जिथे मी पाहिलं तिथे काही मला हे मिळालं नाहीये. मला काय सांगायचंय की फिबोनाचीची तू माहिती घेतलीस, खूप चांगलं झालं, कारण तो एक खूप इंटरेस्टिंग सिक्वेन्स आहे आणि त्याचे निसर्गामध्ये खूप आविष्कार दिसतात. म्हणजे इट इज लाईक त्याला तो इट इज कॉल्ड अ गॉड सिक्वेन्स ओनली. म्हणजे ऍक्च्युली त्याच्यामधले जे काही नंबर्स आहेत आणि त्यांचे जे रेशो आहेत, गोल्डन रेशो आणि सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये आणखीन एक मला थोडंसं ऍड करावं असं वाटतं की ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते फिबोनाचीचे जे ब्लॉक्स असतात, म्हणजे 1.68 रेशोचे जे आयताकृती ब्लॉक्स आहेत ना, ते जर तुम्ही एकमेकांवर ठेवलेत तर त्याच्यामधून एक एक्सपॅन्डिंग स्पायरल निर्माण होतं. आणि एक्सपॅन्डिंग स्पायरल हे ऍक्च्युली काइंड ऑफ अ युनिव्हर्सची एक्सपॅन्शनशी संबंधित असं काही लोकांचं मत आहे. आणि तुम्ही बऱ्याचशा गॅलेक्सीज जरी बघितल्यात तरी गॅलेक्सीज मध्ये एक एक्सपॅन्डिंग स्पायरल काइंड ऑफ अ स्ट्रक्चर्स दिसतात इन सम गॅलेक्सीज. तर एक्सपॅन्डिंग स्पायरल हा जो काही एक प्रकार आहे तो म्हणजे इट इज शोईंग सम युनिव्हर्सेस, म्हणजे युनिव्हर्सचं जे काही कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्सपॅन्डिंग,
तो सिमिलर आहे की काय असं बऱ्याच शास्त्रज्ञांचं किंवा सायंटिस्टचं ओपिनियन आहे. आणि इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि फायनान्स फील्डमध्ये फिबोनाचीचा पण खूप उपयोग होतो. म्हणजे इन द सेन्स की ज्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे म्हणजे स्टॉक मार्केट मधल्या प्राइसेस म्हणा किंवा कमोडिटीज मधल्या ज्या काही प्राइस मुवमेंट्स आहेत की वेअर मल्टिट्यूड्स ऑफ पीपल सॅमल्टेनियसली आर ऍक्टिंग इन द प्रोसेस ऑफ डिटर्मिनिंग दोज प्राइसेस, तर त्याच्यामध्ये जे काही मुवमेंट्स होतात त्या मुवमेंट्स पण टू अ लार्ज एक्सटेंट फिबोनाची रेशोजनी बाउंड असतात. म्हणजे द प्राइस गोज अप बाय सम फिबोनाची रेशो, प्राइस कम्स डाऊन बाय सम फिबोनाची रेशो आणि ऑल दोज थिंग. म्हणजे हा जो काही रेशो आहे गोल्डन रेशो आणि फिबोनाची सिक्वेन्स हा लाईफ मधल्या खूप मानवी शरीर सुद्धा म्हणजे ऑफकोर्स देर आर सो मेनी अदर थिंग्स तू ब्रीफली एक्सप्लेन केलंस, पण मानवी शरीराचे पण वेगवेगळे जे अवयव आहेत त्यांचे पण रेशो एकमेकांचे फिबोनाची सिक्वेन्सनी बांधलेले आहेत. आणि फिबोनाची सिक्वेन्सनी जो चेहरा एखाद्याचा व्यक्तीचा सगळ्यात सुंदर चेहरा कुठला असेल तर तो इट हॅज टू बी फॉलोइंग द फिबोनाची रेशो 1.68. म्हणजे तुमची चेहऱ्याची विड्थ आणि हाईट जे काय आहे आणि जे काय आपण चित्र लावतो किंवा असं काही म्हणजे मोस्ट अट्रॅक्टिव्ह मोनालिसाचं जे काय हे आहे पिक्चर आहे दॅट इज ऑल्सो हॅव्हिंग दिस रेशो ऑफ विड्थ अँड येस. आणि तू खूप चांगला विषय घेतलास. आणि सुरुवातीचे कापरेकर नंबर ऑल्सो इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे त्यांचा तो काय फॅन्टॅस्टिक. म्हणजे ऍक्च्युली तू यू कव्हर्ड लॉट ऑफ थिंग्स इन जस्ट 1 hour. आणि तुला आमच्या सर्वांतर्फे आभार आणि धन्यवाद. यू डिड अ व्हेरी गुड जॉब. थँक्यू. सॅल्यूट. कम्प्लिटली अग्री. फिबोनाची सिक्वेन्स आहे ना, आय फर्स्ट केम अक्रॉस, म्हणजे मी वाचलं त्याच्याबद्दल. डॅन ब्राऊनची एक जीससच्या ब्लड लाईन वरती एक नॉव्हेल आहे. कोणी वाचली असेल, फारच प्रसिद्ध आहे, तुम्ही वाचली असणार. त्याच्यामध्ये फिबोनाची सिक्वेन्स बद्दल त्यांनी थोडस बऱ्यापैकी डिटेलमध्ये दिलेलं आहे. ते फार छान आहे. म्हणजे व्हॉट संजय सेड, आपली अॅनाटॉमी आहे म्हणजे माणसाचं शरीर सुद्धा त्या सिक्वेन्स मध्येच बनलेलं आहे. म्हणजे हाताची लांबी, पायाची लांबी वगैरे सगळं त्या ह्याच्यामध्ये येतं. ते त्या रेशोनी बाउंड आहेत. म्हणजे लांबी रुंदी रेशोमध्ये असतं ते मोनालिसाच्या चित्राचं मी वाचलं होतं. तो जर रेशो बिघडला तर देर इज सम डिफॉर्मिटी इन अ पर्सन ऑर कोणी प्लांट किंवा एनी लिव्हिंग बिईंग. तर ते सगळे म्हणजे सगळे प्राणी किंवा वनस्पती या फिबोनाची रेशो मध्येच हे झालेले आहे. म्हणजे तो गॉडचा रेशो म्हणतात ना, ते ग्रीक मधल्या ना. नाही, मग त्याच्यात जर सुधारणा करायची असेल बिघडलेल्या गोष्टी तर थोडी चेहऱ्याची लांबी वाढवा किंवा रुंदी वाढवा. दॅट इज रिलेटिव्हली इझी, राईट? नाही, ते बिघडलेली असं काय एक्झॅक्टली नाही म्हणताय. त्याच्याने बायोलॉजिकली तसं प्रत्येक गोष्ट थोडी वेगळ्या तऱ्हेने बनली जाते. म्हणजे आय जस्ट वॉन्टेड टू से समथिंग. म्हणजे तुम्ही जर एखादी बी बघितलीत ना तर म्हणजे हाऊ द नेचर इज क्रिएटिंग एव्हरीथिंग युनिकली. तुम्ही जर कुठलेही धान्य बघितलं किंवा कुठलेही यू टेक आल्मंड म्हणजे बदाम, त्या बदामाच्या जर तुम्ही थोडं मॅग्निफाईंग ग्लासमध्ये एक्सपॅन्ड करून बघितलं ना प्रत्येक बदामाची बी, तर तिच्यावरच्या ज्या रेषा असतात ना ते नेव्हर मॅच विथ इच अदर. You study any smallest thing which is created naturally in this world never matches with anything else. दिस इज समथिंग एक्स्ट्रीम. म्हणजे मी खूप असं अभ्यास केला या बाबतीमध्ये की तुम्ही कुठली बी विच इज कुठल्याही याची धान्याची असेल तर थोड्या तरी वेगळ्या असतात एकमेकांपेक्षा. लाईट असो, त्याच्यावरच्या रेषा असो, त्याच्यावरचं काही स्ट्रक्चर असो, इट इज ऑलवेज सम व्हेरिएशन विच इज देअर. आणि नथिंग, नो टू थिंग्स आर युनिक म्हणजे इन द आयडेंटिकल ऍक्च्युअली विच इज क्रिएटेड बाय नेचर. आपल्या सगळ्यांच्या फिंगरप्रिंट्स पण एवढ्या वेगळ्या असतात ना प्रत्येकाच्या. फिंगरप्रिंट पण काय माहितीये का संजय, व्हेरिएशन इज लॉ ऑफ नेचर. येस, स्टॅटिस्टिक्सचा हा बेसिक रूल आहे. येस. It is indicative that bigger things are made up from smaller things. If the small number of things are larger, there has to be variation. So it's an indication that atomic theory is there in the sense bigger things are built out of smaller things. आणि मणी तू जे म्हणालीस ना, ईश्वर, गणित हेच ईश्वर आहे, ते पटण्यासारखं अशासाठी आहे की ईश्वर हा अनंत आहे. सो इन्फिनिटी, सो दॅट कन्सेप्ट मॅचेस. हो, बरोबर.
नाही का, आपला जो हा कन्सेप्ट आहे, अनंत आहे, अनादी आहे, म्हणजे हो. काउंटिंग नाहीये त्याला. म्हणून म्हणूनच गणित हा ईश्वर, मला ते पटलं ते, आणि म्हणून मला ते काहीतरी आपण करावं असं वाटलं त्याच्यावरनं. नाही, याच्यात एक मॅथमॅटिक्स गोष्ट इज द मदर ऑफ ऑल सायन्सेस ऍक्च्युली. Yes. मॅथमॅटिक्स इज द मदर ऑफ ऑल सायन्सेस. क्वीन ऑफ सायन्सेस. Why No queen? doubt. Why not king? आणि तुझं कौतुक अशासाठी की गणित हा विषय अनेकांना वृक्ष वाटतो, पण त्या विषयामध्ये तू इतकी वर्ष शिकवलंस मुलांना, म्हणजे हॅट्स ऑफ टू. That's a आणि tough आज job. आम्हालाही Yes. आज आम्हालाही खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणी तुझे Yes. केलंस ते सादरीकरण. So नाही, आणि अजून एक job well done. महत्वाचा पॉइंट काय माहितीये का, हा. आता आपल्याला इंग्लिश मधल्या शब्दांची एवढी सवय झालेली आहे. तुम्ही ते मराठीत तू- बोललेले हा, कळलं नसेल. परफेक्टली. नाही, कळलं, पण ते लक्षात ठेवणं इतक्या वर्षात, खूप वर्षांनी परत ऐकलं हा, हा. हे मराठी शब्द. श्रेणी बरोबर. म्हणजे सिरीज फॉर हा, एक्झाम्पल. श्रेणी, आपण श्रेणी आता हल्ली वापरतच नाही शब्द. नाही. सूत्र आणि तुझा सखोल अभ्यासाबद्दल खूप खूप कौतुक खरंच. किंवा आणि आणि जन्मतारखेचं जे केलंस ना, जन्मतारखेचं जे तुझ्या निलिमा, तुझ्या पण करू शकशील तू आता घरी बसून. आता थोडा वेळ जरा हे केलेलं आहे. कॅल्क्युलेशन करून फॉर्म्युला टाकेल. दिलेला आहे तिथे. फारच छान. बाय द वे, आणखीन एक गोष्ट म्हणतात की आय डोंट नो एक्झॅक्टली हू सेड इट, त्यांचे की नैसर्गिक संख्या ज्या आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4 आकडे, दिस इज क्रिएटेड बाय गॉड, रेस्ट ऑफ इट इज डेव्हिल्स वर्क. रॅशनल नंबर्स, इरॅशनल, ट्रान्सेंडल, ऑल दॅट इज डन बाय डेव्हिल्स वर्क म्हणतात. नॅचरल नंबर्स आर क्रिएशन ऑफ गॉड. आणि कॉम्प्लेक्स नंबर्स ते मॅनमेड. मॅनमेड. आणि एकदा डेव्हिल म्हटलं, इमॅजिनरी नंबर्स, रूट ऑफ devil is -1 quite वगैरे. large. Yeah, ते मॅनमेड आहे. square root of 2 also is bad. If you go to transcendental numbers, you can get bizarre statements. I mean, मग असे अनंत म्हणा ना, इन्फिनिटी बद्दल म्हणाला की अनंत, इन्फिनिटीचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. दिस यू मे रिअलाइज. नॅचरल संख्यांचे इन्फिनिटी वेगळे, रिअल नंबरचे इन्फिनिटी वेगळे. सो देर आर डिफरंट अलेफ 0, अलेफ 1, अलेफ 2 वगैरे गोष्टी तू असतात. इन्फिनिटी वर एक काहीतरी लेक्चर घे आता, मग इन्फिनिटीवर. हा. इन्फिनिटी इज एक्स्ट्रीमली फॅसिनेटिंग सब्जेक्ट. या इन्फिनिटी ही वेगळी असते. मला वाटलं येस इन्फिनिटी येस येस. No, no, We think infinity is unique, one only. जस्ट वन. no. Infinity of natural numbers, for example, is number of natural numbers is equal to number of rational numbers. You can count rational numbers. There's a prescription to say you can write 2/3, 3/4, 5/6, whatever it is, ratio of two integers. असे लिहिले तुम्ही, all of those can be counted as 1, 2, 3, 4, 5, 6. There is a theorem which says that, which means the number of natural numbers is same as number of rational numbers, which is very counterintuitive. Because it's also true that between any two rational numbers, there is one more rational number. So we cannot imagine that how can so many rational numbers be also counted the same way as natural numbers. So that's one type of infinity. Real numbers are different. There are many more than the natural. You can also show that there must be many थोडं समजायला कठीण आहे, त्यासाठी वेगळं लेक्चर घ्यायला लागेल बहुतेक. काम घेईल ना ते. But that is also. तेच म्हटलं मी, कारण मला ते आता तू काय म्हणतोस ते नीट समजत नाहीये, पण एनिवे नीट ऐकल्यावर समजेल. मी उदाहरण देऊ शकेन त्याच्या, पण आहे तसं. There are many. I had one small book which I gave it to somebody, which was called Book of Numbers, which had a list of number 1, 2, 3, 4, 5, 6 असे करून त्यांनी बरेच स्मॉल बुक होते. प्रत्येक संख्येची काहीतरी गमतीशीर गोष्ट होती त्याच्यात. आय मीन देयर आर ह्यूज नंबर. आणि शेवटचं तर मला म्हणजे इट इज समथिंग विच कॅनॉट इवन बी रिप्रेझेंटेड. हाऊ टू राईट इट इज नॉट क्लिअर. द नंबर वॉज लाईक दॅट्स कॉल्ड समथिंग फ्रॉम वियर्ड नेम्स आर देयर. सो देयर लॉट्स ऑफ मिस्ट्रीज अबाउट हाऊ व्हॉट यू डू विथ द नंबर्स. म्हणजे तू वैदिक गणितावर काही अभ्यास केलायस का? हो, केलेत ना. मी बेसिक ऍडव्हान्स दोन्ही त्या परीक्षा दिल्यात. आणि मी क्लास पण घेतले होते वैदिक मॅथ्सचे. 1-2 वर्ष घेतले होते. पण मग नंतर संशोधन नाही केलंस का काही?
तसं वैदिक गणितावर असं नाही काही केलं, पण मी काही असं ते आता ते मला आता पण ते आकडेमोडी करण्याचा, संख्यांच्या हे करण्याचा आवड आहे. जरा छंद आहे, त्यामुळे मी वेगवेगळ्या खरं काही नाही, हा. निष्कर्ष काढलेत. चतुरानन संख्या शोधल्या की तिने? हा. That is- हा. हो. तर चतुरांन संख्या शोधल्या, बरोबर. चला चला ओके. काही आणखीन मॅडम, कोणाला काही विशिष्ट काही सांगायच्या गोष्टी? सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. तुला माझं सुद्धा लेक्चर धन्यवाद आमच्याकडनं. आमच्यातर्फे तुला धन्यवाद आधी हा, ऍक्च्युली, आम्हाला एक वेगळा एक्झॅक्टली. कारण तू जुनं बराच त्या एफर्ट वेगळा घेऊन विषय प्रेझेंटेशन घेतलास. केलंयस. म्हणून वेगळा विषय हा? घेतलास आणि खूप छान अभ्यासपूर्वक अगदी बोललीस. छान. धन्यवाद. बरं आता एक जरा टॉपिक काढतो की आपण आता महिन्यातून एकदा करायचं ठरवलंय, तर ते आधीच्या प्रमाणे फर्स्ट वेनसडेला करायचं का सेकंड वेनसडेला करायचं ते बघा, म्हणजे ते महिन्याच्या सेंटरला येईल असं. सो पण मग मग दुसऱ्या आता- किंवा आता- तिसऱ्या करा ना. महिन्याच्या सेंटरला यायचं असेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या करा. हा, म्हणजेच ते आज जसं आपण दुसऱ्या बुधवारी केलं हा, तसं याच्या पुढे दुसऱ्या बुधवारी करायचं का पहिल्यासारखंच आपलं पहिल्या बुधवारीच करायचं असं विचारतोय मी. म्हणजे व्हॉट आणि इज ते मी काय तुम्ही- म्हटलं, पण ग्रुप वरतीच टाकणार नाही तर तुम्ही आता आपण चौघं इथे टाकू. थोडेच जण आहोत. तुला पण मी एक गोष्ट सांगू हा, का सरळ. मिलिंद, हा तुम्ही चौघं निर्णय घ्या आणि ग्रुपवर टाका. ग्रुपवर ओपिनियन मागवू नका. ओके व्हेरी हा, सिम्पल. बरोबर आहे. ओपिनियन मागितलं तर काय You will काही never पहिला पण converge. बुधवारी येईल, हा. शेवटचा पण येईल. त्यामुळे तसं So तर आपण don't ठरवू ask for the सेकंड. opinion. हा, फर्स्ट किंवा सेकंड ठरवून टाकू. काही एवढं मोठं काही फार प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. दॅट इज नॉट काय आहे माहितीये का, आता अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये थोडी हुकुमशाही चालते. काय प्रॉब्लेम नाही त्याला. त्यावेळेचा जो वक्ता असेल म्हणजे प्रेझेंट करणारी व्यक्ती, येस, त्या आय थिंक दॅट इज व्यक्तीची, प्रॉब्लेम convenience- असेल काय ते ऍडजस्ट हा, करा. ठीक नाही, आहे ना, सेकंड ते और बरोबर थर्ड आहे. आय असं थिंक करू शकता व्हॉट तुम्ही. सुनीता इज सेइंग इज करेक्ट. त्यावेळेचा जो प्रेझेंट करणार आहे त्याला जर फर्स्ट ओके असेल तर हा. फर्स्टला ठेवा, सेकंड ओके वाटत असेल तर सेकंडला हा. ठेवा. Second. दॅट इज अ गुड आयडिया. फ्लेक्झिबिलिटी वी कॅन हॅव. नाही, पण काय होतं Yes. माहितीये का, ह्याच्यात आता आपल्या डोक्यात एकदा पहिला बुधवार फिक्स झालाय, मग तो आपण पहिला बुधवार काहीतरी म्हणजे चुकवत नाही. म्हणजे मी तरी म्हणजे तेव्हा काही ठेवत नाही, मग असं आपल्याला इथे अटेंड करायचंय हे ठीक आहे, लक्षात मग असतं. आपण तसंच पहिला बुधवार असंच टेंटेटिव्हली ठरवूया. चालेल अनलेस चालेल. कुणाला फ्लेक्झिबिलिटी जर ठेवता येईल का फक्त. वक्त्याला जर का म्हणजे एखादा अडचण असेल अपवाद पहिल्या म्हणून- बुधवारी, तरच तो बदलायचा आणि दुसरा हा. बुधवार घ्यायचा. बरं, तसं चालेल. ओके. आणि दीपक, वेदक, हो. जरा तुम्ही मनावर घ्या, आता काहीतरी तयार करा. नाही दीपक, आम्हाला तुझ्याकडून ऐकायचंय लवकरात लवकर. ऐकायचंच येस आहे. येस. कुठे गेला हा. होता? आहे की नाही? He was there ना, मगाशी होता ना. आणि Unmute आहेस. Unmute हो. बाकी सर्वांना माझं आवाहन आहे की काहीतरी टॉपिक घेऊन या समोर हा. आमच्या. ऍब्सोल्युटली. आणि 15-16 इथे तरी काय- रेग्युलर असतात. आणि That much we should लेट have. इट बी तो टॉपिक काय तुम्हाला जरी वाटत असेल की हो, तसं. इन्सिग्निफिकंट किंवा असं तो सामान्य आहे तरी चालेल, काही हरकत नाही. इट इज असं काही ते मोठं शास्त्रज्ञांचं काही हे संमेलन नाहीये. दिस इज फॉर एव्हरीबडी. सो In Right. fact, Actually diversity मला is very हे school- interesting. संजय, ऍक्च्युअली मला पण- पण हे स्कूल लेवलचं वाटत होतं, म्हणून मी तयार नव्हते करायला. नाही तसं ओके, गुड मी गुड. hand तसं काही प्रॉब्लेम नाहीये काही. आपण थोडंसं सायंटिफिक घेऊ शकतो, पण सामान्य आपण म्हणजे कुठलेही विषय असतो ते म्हणजे सायकोलॉजी पासून कुठेही म्हणजे समाजशास्त्र एनिथिंग इज ऍक्सेप्टेबल. होतं वनस्पतीशास्त्र हिने केलं होतं. तुम्हाला जे काही इंटरेस्टिंग वाटत असेल, तुम्ही जे काही वाचलं असेल, तुमचं ते 15-20 अर्धा पाऊण तासाचं जर तुम्ही हे करू शकत असाल ना प्रेझेंटेशन, तर आय थिंक तो एक्सपिरियन्स चांगला असतो. मला काय म्हणायचंय की म्हणजे ग्रुप समोर असं एक तासाचं प्रेझेंटेशन करणं इज अ व्हेरी गुड आयडिया फॉर द प्रेझेंटर ऑल्सो. तुमची त्याच्यामधून प्रत्येकाची एक तुझे व्यक्तिगत एक थोडीशी हे होते, म्हणजे काय म्हणतात त्याला की इम्प्रुव्हमेंट म्हणा, किंवा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ते प्रेझेंटेशन करण्याची एक उमेद असते, ती जरा सॅटिस्फाय होते. सो लेट एव्हरीबडी डू इट. Yeah, yeah. आणि 1 तास करायची गरज नाहीये. 30, 35, हा. 40 कमी झालं तरी नाही, चालेल. पाऊण तास केलं तरी पुष्कळ. पुढचे 15 मिनिटं आपण डिस्कस करू शकतो. बाकी लोक- तसे चालेल.
दीपक आणि विषयांची दीपक काही वैद्य, बंधन नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचंय की विषयांचं बंधन ठेवू नका. तुम्हाला नाही. जे कुठले विषय आवडत असतील त्या विषयांवर तुम्ही येऊन इकडे सांगा, मला प्रेझेंट बरोबर. करा, तुमचे विचार मांडा. प्लस तुम्ही काही वाचलेलं असेल त्याच्यामधलं काही घ्या. लेट इट बी अ कॉम्बिनेशन ऑफ युअर थॉट्स अँड व्हॉट एव्हर यू आर रेड फ्रॉम आउटसाइड. सगळं चालेल. एखाद्या दीपक चांगल्या वेदांत आणि वाचलेल्या निलिमा पुस्तकावरती कुलकर्णी. सुद्धा त्याचं रसग्रहण करू किंवा असंही होऊ शकतं, चर्चा होऊ शकते हो. चांगल्या लिखाणावर किंवा याच्यावरती. त्यामुळे विषय हा प्रश्नच नाहीये, बंधन काहीच नाहीये. एनिथिंग विच यू वॉन्ट टू प्रेझेंट. नाही, आणि आतापर्यंतचा आपला अनुभव खूप चांगला आहे. आणि सगळ्या आपल्या पार्टिसिपंटनी खूप चांगले विषय निवडले होते आतापर्यंत. आणि लेट अस गो अहेड विथ दिस. आणि मला असं खात्री आहे की सगळे मेंबर्स इव्हन रोटेशन मध्ये परत पण आपल्या सगळ्यांना प्रेझेंटेशन जेव्हा करायला लागेल आफ्टर मे बी फ्यू मंथ्स, तेव्हा करूया आपण. लेट अस सीक मोर अँड मोर टॉपिक्स ऑन विच वी कॅन टॉक. येस, शुअर. चालेल. बाय. थँक्यू. चालेल. रेकॉर्डिंग थांबवते. गुड. आपण आता इथे क्लोज करू शकतो. आणि थँक्स टू